आपल्यासोबत आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये सुद्धा आहेत। केशवजी, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। आणि पहिला म्हणजे तर या आकड्यांवरून तुम्हाला काय प्रतिक्रिया विचारावी असं तर पहिला प्रश्न उद्भवतोय। मात्र जर भाजपचा सध्याचा आकडा जर पाहिला तर तो 2010 चा आकडा आहे। 100% म्हणजे मुळामध्ये असं आहे की तुम्हाला काय विचार प्रश्न असा पडला, पण खरं सांगायचं तर विजयाचं आश्चर्य कुणालाच वाटलं नाही। कारण ज्या पद्धतीचं कॅम्पेन, ज्या पद्धतीचा लोकांचा विश्वास येत होता, त्यावरून भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांचं सरकार येणार ह्याच्याबद्दल लोकांच्या मनात शंका नव्हती। त्याची कारण आहेत। ज्या पद्धतीने लालू राजच्या आठवणी आजही लोकांच्या जंगलराज आहेत, त्या जंगलराजच्या आठवणीच्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक शांतता आणि विकास या दोन मुद्द्यावरती होत होती। आणि स्वाभाविकपणे लोकांनी विकासाला, जो बदलता बिहार बदलतोय, बिहार विकासाकडे जातोय हे आहे। आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या आयुष्यात आलेले एक स्थैर्य, शांतता, या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळे त्या आधारावर ही निवडणूक जिंकली जाते, हे वैशिष्ट्य आहे निवडणुकीचं। तुम्ही शांतता आणि विकासाचा मुद्दा या ठिकाणी म्हटला, मात्र जदयूचे असे अनेक उमेदवार आहेत जे बाहुबली आहेत। म्हणजे जर मोकामा मतदारसंघाचं उदाहरण घ्यायला गेलं तर असं आहे की शेवटी धोरणात असं आहे एखाद दुसरं उदाहरण त्या ठिकाणचं तसं असू शकलं तरी मुळामध्ये धोरणात्मक धोरण राबवणारं नेतृत्व कुठलं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। त्यामुळे शेवटी संघामध्ये कॅप्टन कोण आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असतो। आणि इथे मोदी, नितीश कुमार हे दोन अतिशय उत्तम कप्तान आहेत की जे सरकारचं धोरण विकासासाठी, बिहार जो बदलतोय त्यासाठी ठरवत आहेत। त्यामुळे स्वाभाविकपणे एक शांततेचं जास्त इथं आहे, लोकांनी निवडलं, आणि दुसरं विकासाला प्राधान्य दिलं। या निवडणुकीचं टेक अवे काय हा स्वाभाविकपणे सगळ्यात घेतलं पाहिजे। तर त्याचं उत्तम उदाहरण आहे, म्हणजे त्याचं उदाहरण म्हणजे काँग्रेस ज्या पद्धतीने संपत चालली आहे। खोटे मुद्दे तुम्ही उपस्थित करून फार वेळ लोकांचं मनोरंजन करू शकत नाही, लोकांना खेचू शकत नाही, ही त्यातली वस्तुस्थिती आहे। राहुल गांधी जे मुद्दे आणले त्यांनी निवडणुकीच्या SIR बद्दल खूप मोठा आक्षेप, गोंधळ निर्माण केला। पण तुमची माहिती सांगतो आणि तुमचं यंत्रणा आहे ती बघा, दस्तूरखुद्द काँग्रेसने ते मुद्दे निवडणुकीत आणले नाहीत। म्हणजे जे मुद्दे जनतेचे नाही आहेत ते मुद्दे राहुल गांधी करतात, त्याच्यावर एक आकांडतांडव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। पण जनता अतिशय हुशार आहे। आज 2 आकडी आकडा सुद्धा काँग्रेसला गाठता येत नाही। 5 झाले की नाही मला माहित नाही, मग अशी 3-4 वरती होते। त्यामुळे इतकी दयनीय अवस्था काँग्रेसची झाली। यातनं तरी काँग्रेस काही शिकणार आहे का, हा त्यातला मुद्दा आहे। हा विजय नेमका कोणाचा? हा भाजपचा, जेडीयूचा, नितीश कुमारांचा करिश्मा की मोदींचा करिश्मा? हा विजय विकासाचा आहे, हा विजय शांततेचा आहे, हा विजय मोदीजींचा आहे, हा विजय नितीशजींचा आहे, आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या प्रचंड संघटनात्मक काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे। केशवजी, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा। एक वाक्य तुम्ही आता म्हटलं की हा निकाल पाहून काही आश्चर्य व्यक्त करायची गरज नाही। आता जस्ट संजय राऊतांनी हेच ट्विट केलंय की हा निकाल पाहून आश्चर्य वाटत नाही। पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भाजप टीका। पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, मुद्द्यांना, जनतेच्या मुद्द्यांना स्पर्शच करायचं नाही, मग ते संजय राऊत असतील, ते राहुल गांधी असतील, ते सगळे या पद्धतीचे मुद्दे आणणार। भारतीय जनता पार्टीने पराभव पचवले नाहीत का? यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पार्टीने गेल्या 10 वर्षात सुद्धा अनेक पराभव पचवले। हा काय भारतीय जनता पार्टी म्हणजे गेले 10-11 वर्षात जिंकलो असं नाही। आम्ही एकदा दिल्ली हरलो होतो, बाकी काही विधानसभा आम्ही हरलो होतो, कर्नाटक आम्ही हरलो होतो, पण हरल्यानंतर आम्ही सन्मानाने जनतेने दिलेला निकाल आहे, आम्ही तो स्वीकारतो, आम्ही आत्मचिंतन करतो। कल्पना करा, आज हा निकाल बदलला असता। संजय राऊतने ट्विट काय असतं? लोकशाही आ रही है, लोकशाहीचा विजय झाला। राहुल गांधी ट्विट काय असतं? लोकशाही बघा जिंकतीये। म्हणजे तुम्ही जिंकत असाल तर फक्त लोकशाही जिंकते, आणि तुम्ही हरलात की मग मात्र निवडणूक आयोग। मला असं वाटतं की हा दुटप्पीपणा जोपर्यंत काँग्रेस आणि बाकी संजय राऊतसह उभाठाचे नेते, खरंच मला उद्धव ठाकरेंबद्दल खरंच चिंता व्यक्त करावीशी वाटते, उभाठाबद्दल। राहुल गांधींबद्दल मला सांगितलं